Hello friends, welcome to my YouTube channel English for Learners. Today we are going to learn a beautiful poem If for standard 10th. It has been written here by Rudyard Kipling. The working period of Rudyard Kipling is given here in bracket 1865 to 1936. It means that he was born in 1865 and died in 1936. Rudyard Kipling was an English journalist, short story writer, poet, and novelist. It means that he played so many roles here, just like as journalist, short story writer, poet, as well as novelist. बघा. Means here he is a man of versatile personality here. एक बहुआयामी असं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी ते होतं रुडयार्ड किपलिंग यांचं. एक इंग्लिशचे वार्ताहर त्या ठिकाणी ते होते. एका इंग्लिश वर्तमानपत्राचे वार्ताहर होते, पत्रकार होते, जर्नलिस्टचा अर्थ या ठिकाणी पत्रकार, शॉर्ट स्टोरी रायटर, लघुकथा लेखक होते, कवी होते. एवढंच नाही तर कादंबरीकारसुद्धा त्या ठिकाणी ते होते. किपलिंग वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर रायटर्स इन द युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडममधील अनेक अशा लेखकांपैकी सर्वाधिक असे लोकप्रिय असे ते एक लेखक त्या ठिकाणी होते. सर्वाधिक लोकप्रिय असे लेखक होते. इन बोथ प्रोज अँड वर्स, म्हणजे गद्य आणि पद्य या दोघंही भागांमध्ये त्यांचं लिखाण अगदी प्रभावीपणे त्या ठिकाणी होतं. मीन्स हिअर ही हॅड रिटन प्रोज ॲज वेल ॲज वर्स इन ॲन इफेक्टिव्ह मॅनर इन इंग्लिश इन द लेट 19th अँड अर्ली 20th सेंचुरी. म्हणजे 19व्या शतकाच्या अगोदर, म्हणजेच लेटचा अर्थ येते बिफोर 19th लेटचा अर्थ या ठिकाणी 19व्या शतकाच्या शेवटी अँड अर्ली 20th मीन्स इयर 20व्या शतकाच्या आधी. बघा, अगदी 19व्या शतकाच्या शेवटी म्हणजे अगदी शेवटी आणि 20व्या शतकाच्या अगदी त्या ठिकाणी आपण त्याला बिफोर असं या ठिकाणी म्हणूया, बिफोर 20th सेंचुरी म्हणजे 20व्या शतकाच्या पूर्वी. ही वॉज अवॉर्डेड द नोबल प्राईज फॉर लिटरेचर. साहित्याचा एक नोबल पारितोषिक पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी मिळालेला होता इन लिटरेचर इन 1907 ॲट द एज ऑफ 42. म्हणजे ज्यावेळेला त्यांचं वय 42 वर्ष त्या ठिकाणी होतं त्यावेळेला त्यांना नोबल पारितोषिकाने त्या ठिकाणी नोबल पारितोषिक पुरस्कार त्यांना बहाल केला गेला होता आणि त्यावेळेला ते अवघे 42 वर्षांचे होते. बघा, ही वॉज द फर्स्ट रायटर. पहिले लेखक त्या ठिकाणी ते होते. रायटिंग इन इंग्लिश म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिणारे सर्वाधिक पहिले असे लेखक त्या ठिकाणी होते टू रिसीव द प्राईज. आणि म्हणजे अशा प्रकारचा नोबल प्राईज पुरस्कार पटकावणारे किंवा मिळवणारे इंग्रजी विषयामध्ये पहिले लेखक त्या ठिकाणी ते होते. बघा, धिस पोएम डील्स विथ ॲडवाईस गिवन बाय फादर टू हिज सन. मीन्स हिअर द स्पीकर ऑफ दिस पोएम इज हिअर अ फादर अँड द लिसनर ऑफ दिस पोएम इज हिअर अ सन. So here in this poem the father is giving moral advices to his son here. Now in the first stanza, if you can keep your head, all about you are losing theirs and blaming it on you. So here in the first two lines here the speaker tells his own child here, oh my dear child, if you can keep your head, means here cool down, when all about you are losing and blaming it on you. Someone are blaming it on you at that time when they losing theirs and they are blaming it on you at that time. It is your duty to cool down or to keep your head here. Means here to keep your head, the meaning of this phrase is given here, not to get angry. So you do not be angry on those who are blaming it on you. Okay. देन म्हणजे ज्यावेळेला इतर लोक तुला त्या ठिकाणी दोषी ठरवतील आणि तुझ्याविषयीची शंका निर्माण करतील त्यावेळेला तू तुझं डोकं शांत ठेव, असं कवी आपल्या मुलाला पहिल्या 2 ओळींमध्ये या ठिकाणी सांगतोय. बघा, दुसऱ्या 2 ओळी आपण पाहूया. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू. बघा, म्हणजे ज्यावेळेला लोक तुझ्याविषयीची त्या ठिकाणी तुझ्याविषयीची शंका त्या ठिकाणी उपस्थित करतील, मग त्यावेळेला तू काय कर, यू कॅन शो युअर ट्रस्ट, यू कॅन शो युअर बिलीफ इन फ्रंट ऑफ देम. यू आर एबल टू शो युअर बिलीफ इन फ्रंट ऑफ देम
and it is your duty to make allowance for their doubting too. Means here you should know their emotions and feelings, and by knowing their emotions and feelings, give them the answer or clear their doubts by increasing your self confidence here. ओके, म्हणजे तुझा आत्मविश्वास त्या ठिकाणी तू त्यांना दाखव आणि इतरांच्या भावना त्या ठिकाणी तू जाणून घे, आणि ज्यावेळेला तुझ्याविषयी ते शंका निर्माण करतील त्यावेळेला त्यांच्या भावना जाणून त्यांना योग्य असं प्रत्युत्तर त्या ठिकाणी तू शांततेने दे, असं कवी आपल्या मुलाला म्हणतो आहे बघा. देन सेकंड टू लाईन्स हिअर, इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग or being lied about, don't deal in lies. So here in these two lines here, oh my dear child, if you are able to wait and not be tired by waiting, so at that time you should not being lied about or don't deal in lies. So do not be speak lies here in front of them. जर आता इथे बिईंग लाईड अबाउट या शब्दाचा अर्थ या ठिकाणी दिला आहे बघा. बिईंग बी लाईड अबाउट ऑल्स थिंग्स स्पोकन अबाउट वन सेल्फ बाय अदर्स. बघा, म्हणजे चुकीच्या गोष्टी एखाद्याविषयी तुझ्याविषयी जर का त्या ठिकाणी ते बोलत असतील तर तू त्यांचा तिरस्कार अजिबात त्या ठिकाणी करू नकोस. डोंट हेट देम, डोंट हेट देम म्हणजे त्यांचा तिरस्कार त्या ठिकाणी तू करू नको, म्हणजे तिरस्काराने त्यांना उत्तर देऊ नको. म्हणजे ते तुझा जरी तिरस्कार त्या ठिकाणी करत असले तरी तू त्यांना तिरस्काराने त्या ठिकाणी उत्तर देऊ नको, अगदी शांततेने तू त्यांना त्या ठिकाणी उत्तर दे असं. अँड एट डोंट लुक टू गुड म्हणजे अधिक चांगलं दिसण्याचा प्रयत्न करू नकोस. अँड नॉर टॉक टू वाईज म्हणजे जास्त तुझ्यामध्ये जी बुद्धिमत्ता आहे, तुझ्यामध्ये जे बुद्धी चातुर्य आहे, वाईजचा अर्थ इथे विजडम ऑर टॅलेंट असा होतो. बघा, तुझ्यामधलं जे बुद्धी चातुर्य आहे किंवा तुझ्यामध्ये जे बुद्धी चातुर्य आहे ते इतरांसमोर त्या ठिकाणी त्याचा जास्त आहापोह त्या ठिकाणी आणू नको, जास्त बोलू नकोस असं त्या ठिकाणी. बघा, टॉक टू वाईज या शब्दाचा अर्थ दिला आहे पहा इथे, शो ऑफ वन्स नॉलेज म्हणजे तुझ्यामध्ये जी बुद्धिमत्ता आहे, तुझं जे ज्ञान आहे ते त्या इतरांसमोर त्या ठिकाणी जास्त त्या ठिकाणी मांडू नको असा अर्थ इथे. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, सो इट इज युअर ड्युटी टू सी द ड्रीम्स अँड हिअर it is your duty to be a master of that dream here. And you can think and not make thoughts your aim. So at that time you are able to think that and make your think into thoughts and thoughts into action here. म्हणजे विचार कर, विचारकृतीमध्ये त्या ठिकाणी उतरव आणि तुझं जे ध्येय आहे, तुझं जे त्या ठिकाणी टार्गेट आहे त्या ठिकाणी तू ते कंप्लीट कर असं कवी त्याला त्या ठिकाणी म्हणतो आहे बघा. अँड इफ यू कॅन मीट विथ ट्रिम्प अँड डिझास्टर म्हणजे जर का तू संकटांना किंवा त्या ठिकाणी विजयाला त्या ठिकाणी तू गवसणी घासली किंवा संकटांना त्या ठिकाणी जर का तू सामोरे गेलास. अँड ट्रीट दोज हू इम्पोस्टर जस्ट द सेम आणि जे भोंदू लोक आहेत त्यांना जर का तू त्या ठिकाणी त्याच पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी जर का दिली. अँड इफ यू कॅन बिअर टू हिअर आणि सहन करण्याची किंवा ऐकण्याची शक्ती जर का तुझ्यामध्ये त्या ठिकाणी असेल, सहनशीलता जर का तुझ्यामध्ये त्या ठिकाणी असेल, सत्य जाणून घेण्याची, यू हॅव स्पोकन हिअर म्हणजे तू जे बोलला आहेस ते. मग इथे म्हटलं आहे ट्विस्टेड बाय क्नेव्ज म्हणजे शत्रू तुझ्यासाठी सापळा तयार करतील बघा. टू मेक अ ट्रॅप फॉर फुल्स. बघा, ट्विस्टेड बाय क्नेव्जचा अर्थ या ठिकाणी दिला आहे बघा. ट्विस्टेड बाय क्नेव्ज या शब्दाचा अर्थ होतो चेंज द ट्रूथ अ लिटिल टू गेन सम ॲडव्हान्टेज म्हणजे एखाद्याचा फायदा होण्यासाठी त्या ठिकाणी खोटं बोलणे असा अर्थ या ठिकाणी आहे बघा. ट्विस्टेड बाय क्नेव्ज टू मेक अ ट्रॅप फॉर फुल्स हिअर. So, or watch the things you give your life to broken and stoop and build them up with worn out tools here. So here the speaker has given so many messages or advices here to his little son, and it is the duty of that little son to follow the advices of his father here. Now the next paragraph here, last and best paragraph here. If you can talk विथ क्राऊड्स अँड कीप युअर व्हर्च्यू म्हणजे लोकांच्या जमावामध्ये गर्दीमध्ये जर का त्या ठिकाणी तू बोलू शकलास आणि त्यावेळेला व्हाईल टॉकिंग विथ द क्राऊड्स ऑर व्हाईल टॉकिंग विथ द पीपल इन द सोसायटी, सो इट इज युअर ड्युटी ॲट दॅट टाईम टू कीप युअर व्हर्च्यू, टू कीप युअर गुड मॅनर्स हिअर. बघा, कीप युअर व्हर्च्यू या शब्दाचा अर्थ या ठिकाणी गुड मॅनर्स असा आहे बघा. सद्गुण, तुझ्यातले जे सद्गुण आहेत ते तू त्या ठिकाणी सांभाळून ठेव. ज्या वेळेला तू लोकांमध्ये त्या ठिकाणी बोलत असशील
त्यावेळेला तुझ्यातले जे सद्गुण आहेत ते सद्गुण त्या ठिकाणी तू काय कर तर सांभाळून ठेव, असं कवी आपल्या मुलाला म्हणतो आहे बघा. ऑर वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच, म्हणजे राजे लोकांसोबत जरी त्या ठिकाणी तू वावरलास तरी सर्वसामान्यांचा सहवास त्या ठिकाणी तू गमावू नकोस. लूज द कॉमन टच बघा, म्हणजे सर्वसामान्यांचा सहवास गमावणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे राजे लोकांसोबत जरी तू वावरलास तरी सर्वसामान्यांना मात्र विसरू नको. डू नॉट बी फॉरगेट टू द ऑर्डिनरी पीपल हिअर. ओके. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, मग असं जर का तू वागलास तर शत्रू आणि मित्र हे तुला त्या ठिकाणी यांच्यापासून तुला कुठल्याच प्रकारची इजा किंवा ते तुझं मन त्या ठिकाणी दुखावणार नाही. दे बिकेम फ्रेंड्स हिअर टू यू, ते तुझे मित्र बनतील असा अर्थ. इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच, इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनट, मीन्स हिअर यू शुड नो द इम्पॉर्टन्स ऑफ एवढी मिनट ऑर एवढी सेकंड्स हिअर विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन, म्हणजे जो त्या ठिकाणी एक एक मिनिट पुढे जातो आहे सरकतो आहे त्या प्रत्येक सेकंदाचं महत्त्व त्या ठिकाणी जर का तू जाणलंस तर तुला लोक अतिशय चांगल्या पद्धतीचं महत्त्व त्या ठिकाणी देतील बघा. काउंट विथ यू असा शब्द दिला. बी इक्वली इम्पॉर्टंट टू यू, सो ॲट दॅट टाईम दे कन्सिडर टू यू ऑर दे कन्सिडर्ड ॲज अन इम्पॉर्टंट पर्सन हिअर. ओके. सो नो द इम्पॉर्टन्स ऑफ एव्हरी 60 सेकंड्स हिअर, नो द इम्पॉर्टन्स ऑफ एव्हरी सेकंड. सो you should have to know the importance of time here because the time which we have lost never come back here. म्हणजे एकदा गमावलेली वेळ त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला मिळत नाही, म्हणून आपण वेळेचं महत्त्व त्या ठिकाणी जाणलं पाहिजे, प्रत्येक सेकंदाचं महत्त्व आपण जाणलं पाहिजे असं ते वडील त्या मुलाला या ठिकाणी सांगतात बघा. मग असं काय जर का तू इफ यू नो द इम्पॉर्टन्स ऑफ टाईम ॲट दॅट टाईम युअर्स इज द अर्थ, मग ही जी पृथ्वी आहे हे जे विश्व आहे हे तुझंच त्या ठिकाणी आहे. अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट, आणि या पृथ्वीमध्ये ज्या सर्वही गोष्टी त्या ठिकाणी असतील त्या सर्व तुला तुझ्याच त्या ठिकाणी वाटतील बघा. एव्हरीथिंग दॅट्स इन इट इज युअर्स, यू विल हॅव टू कन्सिडर हिअर. अँड विच इज मोर, यू विल बी अ मॅन माय सन हिअर, माय डिअर सन, यू विल बी अ मॅन मीन्स हिअर यू विल बी अ मॅन ऑफ परफेक्शन, अ मॅन ऑफ प्रिन्सिपल्स हिअर. म्हणजे त्यावेळेला तू एक परिपूर्ण असा मनुष्य त्या ठिकाणी घडू शकशील किंवा एक परिपूर्ण मनुष्य म्हणून लोक तुझ्याकडे त्या ठिकाणी पाहतील बघा. सो हिअर इज द नाईस पोएम रिटन बाय रुडयार्ड किपलिंग हिअर, किपलिंग. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड दिस पोएम हिअर. ओके, थँक्यू.